नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज झालेल्या जिल्हा परिषद भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोणते व्यक्ती आहेत? प्रश्न क्रमांक दुसरा, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोणते व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 3, शक्तिकांत दास हे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1, रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक चौथा, भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1948 या वर्षी भारतात परमाणु ऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा कधी काढण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 5, भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा कधी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, 1951 या वर्षी भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग कायदा काढण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, भारत जगातील व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झालेला आहे? प्रश्न क्रमांक 6, भारत जगातील व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1, 1995 या वर्षी भारत जगातील व्यापार संघटनेचा सभासद झालेला आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांना कोणता दर्जा दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांना कोणता दर्जा दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, राज्यमंत्री हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 8, नगर परिषदेची सर्वात कमीत कमी सभासद संख्या किती असू शकते? प्रश्न क्रमांक 8, नगर परिषदेची कमीत कमी सभासद संख्या किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 4, 17 सभासद हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा पर्वतरांगा हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस आहेत। प्रश्न क्रमांक 10, इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे? प्रश्न क्रमांक 10, इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3, जांभळा रंग हे इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे? प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर आनंदीबाई जोशी ही भारतातील पहिली महिला डॉक्टर आहे। प्रश्न क्रमांक 12, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक 3, 65 वर्ष हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून झालेला आहे। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळांपैकी ठाणे जिल्ह्याने किती टक्के व्यापलेले आहे? प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी ठाणे जिल्ह्याने किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4, 1.7% क्षेत्र हे महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी ठाणे जिल्ह्याने व्यापलेले क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 15, तिसरी गोलमेज परिषद ही डॅश डॅश रोजी सुरू झाली आहे? प्रश्न क्रमांक 15, तिसरी गोलमेज परिषद ही डॅश डॅश रोजी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 17 नोव्हेंबर 1932 या दिवशी तिसरी गोलमेज परिषद सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक 16,
ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? प्रश्न क्रमांक 16वा. ग्रामोद्धार या मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17वा. जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 17वा. जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 1993 या वर्षी जगात जैवविविधता करार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18वा. रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण कोणी केले आहे? प्रश्न क्रमांक 18वा. रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 थॉमस मॅथ्यू यांनी रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19वा. राष्ट्रीय बाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 19वा. राष्ट्रीय बाल दिन हे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 14 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20वा. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? प्रश्न क्रमांक 20वा. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 अरविंद पाल सिंग मदन हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 21वा. जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? प्रश्न क्रमांक 21वा. जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा परिषद यांना जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 22वा. महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 22वा. महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23वा. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रात अंतिम मान्यता कोण देते? प्रश्न क्रमांक 23वा. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रात अंतिम मान्यता कोण देते? ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रात अंतिम मान्यता देते. प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्रामध्ये एकूण कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठांची संख्या आहे? ऑप्शन क्रमांक 4 विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये एकूण कृषी विद्यापीठ आहेत. प्रश्न क्रमांक 25वा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केलेले आहे? प्रश्न क्रमांक 25वा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 26वा. 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर आहे? प्रश्न क्रमांक 26वा. 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 2 10,000 चौरस मीटर म्हणजे 1 हेक्टर क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 27वा. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली होती? प्रश्न क्रमांक 27वा. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28वा. पक्षी घरटे बांधत आहेत काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 चालू वर्तमान काळ हे पक्षी घरटे बांधत आहेत हे काळ आहे. प्रश्न क्रमांक 29वा. कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो? प्रश्न क्रमांक 29वा. कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 1917 ते 1947 हे कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 30वा. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? प्रश्न क्रमांक 30वा. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मंजूर झालेला आहे.